मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा प्रशासनातील ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांकडे सोपवली। फडणवीस यांचा हा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी धक्का मानला जातोय। समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणावे लागेल। हे 53 टीएमसी पाणी आले तर मराठवाड्याची पुढील पिढी दुष्काळ पाहणार नाही। 4 नदीजोड प्रकल्पामुळे मराठवाड्याचा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र देखील दुष्काळमुक्त होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी उपाययोजना आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील योजनांसाठी 284 कोटी 36 लाख रुपयांची वाढीव मागणी करण्यात आली। गाव तिथे रस्ता आणि प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी यावर भर देण्याची सूचना आदिवासी मंत्री उईके यांनी दिली आहे। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध करण्यात आला। महावितरण विभागाकडून दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलनाचा दिला इशारा। अमरावतीत राहुल सोलापूरकर यांचा निषेध। राहुल सोलापूरकरांच्या पोस्टरला जोडे मारत केला निषेध व्यक्त। यावेळी राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन। यावेळी त्यांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या नूतनीकरण कामांची माहिती घेतली। राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी ठिकाणी सर्वाधिक 37.2 अंश सेल्सिअसची नोंद। राज्यातील कमाल तापमान सरासरी 33 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता मध्य कोकण रेल्वेवरून अंगणवाडी यात्रेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार। त्याचप्रमाणे कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर थांबा असणार। गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेला घनकचरा व्यवस्थापनासाठी मोठा निधी खर्च करावा लागतोय। ही बाब लक्षात घेऊन अर्थसंकल्पात घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क आकारण्याचे संकेत देण्यात आले। मुंबईकरांकडून दरमहा 100 रुपयांपासून 7,500 रुपये घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क वसूल करण्यात येणार आहे। पंढरपुरात माघ एकादशी यात्रेला दरवर्षी सुमारे 4 ते 5 लाख भाविक येतात। यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी विचारात घेता त्यांना सुलभ आणि जलद दर्शनासाठी प्राधान्य देण्यात येणार। पूजांची संख्या कमी करून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत दर्शन उपलब्ध राहणार। पैठण नगर परिषदेकडे जायकवाडी पाटबंधारे विभागाची पाणीपट्टी थकीत असल्याने पैठण शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार। जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून माहिती। सोयाबीन तालुक्यातील घोरकुंडमधील महिला पाणी टंचाईवरती आक्रमक। पंचायत समिती आणि तहसीलवर हंडा मोर्चाकडून केलं ठिय्या आंदोलन। सिल्लोड शहरातील टिळकनगर भागात नाला तुडुंब भरल्याने रस्त्यावर पसरले घाणीचं साम्राज्य। यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात। शहरात साफसफाई राबवण्याची नागरिकांची मागणी। खो खो विश्वचषक जिंकणाऱ्या रेश्मा राठोडचं बदलापुरात जंगी स्वागत। जिंकून बदलापुरात आल्यानंतर रेश्माच्या शिवभक्त विद्या मंदिर शाळेने तिची जंगी मिरवणूक काढली। वाशीमध्ये अखिल भारतीय मंगलामुखी किन्नर महासंमेलनाचं आयोजन। 11 दिवसांसाठी या महासंमेलनाचं आयोजन। राज्यात हमीभावाने होणारी सोयाबीन खरेदी मुदत संपल्यानंतर आता बंद झाली, त्यामुळे सोयाबीनचे दर गडगडलेत। लातूर जिल्ह्याला वाढीव कोटा देऊन देखील अजूनही सोयाबीन विक्री बाकी आहे। रत्नागिरीत मूर्तिकारांना शाडू मातीसाठी अनुदान मिळणार। मूर्तिकारांना अनुदान देणारा रत्नागिरी हा पहिला जिल्हा ठरणार। तात्काळ अनुदान देण्याच्या आमदार किरण सामंत यांच्या सूचना। नंदुरबार तळोदा शहरातील नागरिकांचे गटारात बसून आंदोलन। तळोदा नगरपालिका प्रशासनाविरुद्ध नागरिकांचा तीव्र संताप। शहरात घाणीचं साम्राज्य पसरलेले फोटोंचे बॅनर देखील झळकले। देशातील सर्वात मोठे बंदर ठरणाऱ्या वाढवण लगत आणखी एक शहर वसवण्याचे नियोजन। बंदरामुळे विकासाची संधी लक्षात घेत राज्य सरकारने 13 गावातील 33.88 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये विकास केंद्र करण्याचा निर्णय घेतला। 107 गावातील 512 चौरस किलोमीटर क्षेत्राचा विकास केंद्रात समावेश करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे। रिक्षा टॅक्सीच्या भाड्यात 1 फेब्रुवारीपासून करण्यात आलेली
वाढ असतानाच आता शालेय बसच्या भाड्यातही तब्बल 18% वाढ करण्यात आली आहे। 1 एप्रिलपासून ही दरवाढ लागू केली जाणार असल्याचं स्कूल बस ओनर्स असोसिएशनने जाहीर केलंय। राज्यात सुमारे 40,000 नोंदणीकृत शालेय बस असून त्यापैकी 8,000 गाड्या मुंबईमध्ये आहेत। चिपळूणच्या कोळकेवाडीतील दरड क्षेत्रामध्ये जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी खोदकामामुळे गावातील वाड्या वस्त्यांना धोका, यामुळे काम तातडीनं थांबवावं, ग्रामस्थांची मागणी। पैठण तालुक्यातील सोलनापूरमधील पाणंद रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं, यामुळे कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची केली मागणी। नवी मुंबईमध्ये डेटिंग ॲपच्या नावाखाली महिला बनून एका तरुणाची लाखोंची फसवणूक, आरोपीला नवी मुंबई सायबर पोलिसांनी देहरादूनमधून केली अटक। नंदुरबारमधील शहाद्यात भूकर मापकाला 5,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून रंगेहात अटक, शेत जमिनीच्या मोजणी शीटसाठी केली होती पैशांची मागणी। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील वाकळवाडी फाट्यावर चालत्या कारला भीषण आग, कारमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज, सुदैवाने कारमध्ये कुठलीही जीवितहानी नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।